श्रोतेहो, ओवी गाव विज्ञानाची या मालिकेच्या आजच्या भागात आपलं स्वागत आहे. आजच्या भागाचं शीर्षक आहे सजीव अवतरले भूवरी. यात आपण प्रथिनांविषयी बोलणार आहोत. सुरुवातीला ऐकूयात काही ओव्या. या रेणूंची महती फार, अमिनो आम्ल नामे थोर, संयोगे बांधिती सर, करीती प्रथिनांची निर्मिती. प्रथिनांचा जाणीता गुणधर्म, कळे जीवांचे मर्म. प्रथिनाविना सजीवांचा धर्म, अपूर्णची राहतसे. प्रथिने असती उत्प्रेरक, प्रथिने सजीवांना उपकारक. प्रथिने रेणू नियंत्रक, आयनांसाठी पेशी ठाई. प्रथिनांची उत्पत्ती झाली, परी अपूर्णता नाही निमाली. त्याची कसर भरो निघाली, न्यूक्लिक आम्लांमुळे. न्यूक्लिक आम्ल गोचर, मानिती निर्मिले अगोदर. जनन माहितीचे भांडार, न्यूक्लिक आम्ल असती हे. प्रथिने ही पेशींची रचना आणि कार्य यासाठी आवश्यक आणि महत्त्वाचे घटक आहेत. प्रथिनांच्या कार्यामुळेच सजीवांचे गुणधर्म ठरतात. सजीवांमध्ये प्रथिनांचा उपयोग अनेक कार्यांसाठी होतो. प्रथिनांचे काही प्रकार उत्प्रेरके म्हणून कार्य करतात. या उत्प्रेरकांमुळे ग्लुकोज, पाणी, त्याचप्रमाणे सोडियम, पोटॅशियम या द्रव्यांचे आयन पेशींमध्ये प्रवेश करतात. या घटकांच्या हालचालींचे नियंत्रण आवरणामधील प्रथिने करतात. विषाणू अथवा जीवाणू यांचा शरीरामध्ये प्रवेश झाल्यास रक्तामधील पांढऱ्या पेशींच्या आवरणावरील प्रथिने त्यांना ओळखून ते नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू करतात. अशा प्रकारची अनेक महत्त्वाची कार्ये प्रथिनांमुळे होतात. परंतु केवळ प्रथिनांमुळे सजीवांच्या कार्यास पूर्तता येत नाही. ही कमतरता भरून काढण्यासाठी निसर्गाने न्यूक्लिक आम्लाची रचना केल्याचे दिसून येते. न्यूक्लिक आम्लांचा उपयोग अनुवांशिक माहितीची साठवण, त्याचप्रमाणे पेशी केंद्रातून या माहितीचे वहन पेशीद्रव्यांमध्ये करण्यासाठी होऊ शकतो. प्रथिनांची निर्मिती करण्यासाठी अमिनो आम्लाची साखळी विशिष्ट क्रमाने बनवावी लागते. त्यासाठी न्यूक्लिक आम्लांचा उपयोग होतो. कुणी म्हणती खरोखर, प्रथिने न्यूक्लिक आम्ले सहोदर. का न्यूक्लिक आम्ले अगोदर, प्रथिने नंतर जन्मली. या वादाला अंत नाही, मिटवू पाहता अधिक होई. आवश्यक घटक दोन्हीही, मानवयास पाहिजे. श्रोतेहो, ओवी गाव विज्ञानाची या मालिकेच्या आजच्या भागात आपण प्रथिने, विशेषतः न्यूक्लिक आम्ल यांविषयी जाणून घेतले. ओवी गायन आणि स्पष्टीकरण दिलं होतं डॉक्टर दीप्ती सिधये यांनी. धन्यवाद.